मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे उद्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत, पण त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची नियुक्ती होणार, नव्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सेवा ज्येष्ठता निर्णायक ठरणार की राज्य सरकारची पसंती महत्त्वाची ठरणार, या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। भूषण गगराणी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जाते, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर ही 4 नावं सध्या तरी शर्यतीत आहेत। पण त्या शर्यतीत आघाडीवर कोण आहेत, तर त्या अश्विनी भिडे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या वर्षी मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती यांची नियुक्ती करताना ज्येष्ठतेचा निकष डावलण्यात आल्याची चर्चा रंगली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्तपदासाठी ज्येष्ठतेला प्राधान्य दिले जाणार की राज्य सरकारची पसंती निर्णायक ठरणार, याकडे प्रशासनाचं लक्ष लागलंय। मंडळी, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी जर अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यास नवा इतिहास घडू शकतो। त्यांना मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त पदाचा मान मिळू शकतो आणि तसंच त्यांना 3 वर्षांचा कार्यकाळही मिळू शकतो। पाहूयात या पदाच्या शर्यतीत असलेल्या 4ही उमेदवारांची संक्षिप्त माहिती ग्राफिक्समधून। अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक, मेट्रो 3 आणि कोस्टल रोड सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका आहे। संजय मुखर्जी सध्या MMRDA आयुक्त आहेत। अटल सेतूसह अनेक पायाभूत प्रकल्पांचं नेतृत्व त्यांनी केलंय। असीम गुप्ता हे नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडेच आहे आणि मिलिंद म्हैसकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। आणि ताजी बातमी म्हणजे मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचं नाव आघाडीवर आहे। अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांच्याशी जवळपास 1 तास चर्चा केली। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल का आज संध्याकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्या पाठोपाठ आता लगेचच अश्विनी भिडे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात। यातूनच मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव आघाडीवर असल्याचा होरा हा जाणकारांनी व्यक्त केलेला आहे। मंडळी, 14,000 कोटींच्या कथित गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचा पवित्रा घेणाऱ्या